ओके, गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपला लास्ट पॉईंट फिनिश केला होता आपण, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ओके, त्याच्यामध्ये लास्ट पॉईंट आपला फिनिश झाला होता. एफलॉक एलिमेंट्स आपण पॉईंट त्याच्यामध्ये घेतला होता. ओके, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आपण लास्ट लेक्चरला घेतले होते. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड चॅप्टर आपण या लेक्चरला स्टार्ट करतो. कोऑर्डिनेशन कंपाऊंड जो काही चॅप्टर आहे हा न्यूली इंट्रोड्यूस आहे. ओके, याचा बेस आपल्याला नाही. सो लेट स्टार्ट विथ दिस कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ओके, व्हेरी इंटरेस्टिंग चॅप्टर, कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ओके, सो व्हॉट इज द कोऑर्डिनेशन कंपाऊंड? कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स कन्सिस्ट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम. ओके, काय आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये? दे हॅव्हिंग अ सेंट्रल मेटल ॲटम. ओके, सेंट्रल मेटल ॲटम काय आहे याच्यामध्ये? सेंट्रल मेटल ॲटम आहे. सेंट्रल मेटल ॲटम, सेंट्रल मेटल ॲटम और आयन, और आयन. सेंट्रल मेटल ॲटम आहे किंवा सेंट्रल मेटल आयन आहे. सेंट्रल मेटल ॲटम और सेंट्रल मेटल आयन सराउंडेड बाय ॲटम्स और मॉलिक्युल्स. याच्या आजूबाजूला काय असेल? सराउंडेड बाय ॲटम्स और मॉलिक्युल्स. सेंट्रल मेटल ॲटम और आयनच्या सराउंडिंगला मॉलिक्युल्स असतील किंवा atoms असतील. ओके, so that is the coordination compound. Okay, actually coordination compound is compound in which metal atom or ion is coordinated to two or more anions or neutral molecules and which retain their identity in the solution as well as the solid is called as a coordination compound. Example, for example, coordination compounds example पाहतोय आपण. So let's see coordination compound that is cisplatin. Cisplatin. Okay, so let's see what is mean by cisplatin. So here a platinum attach NH3 twice, Cl twice. Okay, so this is the cisplatin. आता ह्याच्यामध्ये सेंट्रल मेटल ॲटम और आयन सराउंडेड बाय द ॲटम और मॉलिक्युल्स. आता सेंट्रल मेटल ॲटम, प्लॅटिनम इज अ मेटल, आपण लास्ट याच्यामध्ये पाहिलं होतं. प्लॅटिनम मेटल आहे आणि त्याच्या सराउंडिंग दिस इज द मॉलिक्युल्स और ॲटम. ओके, इथं मॉलिक्युल्स आहेत, अमोनियाचे मॉलिक्युल आणि क्लोरीनचे मॉलिक्युल. ओके, सो ॲक्च्युली प्लॅटिनम इज सराउंडेड बाय अमोनिया, ओके, अँड क्लोरीन, अँड दिस कंपाऊंड इज कॉल्ड एज अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. दिस कंपाऊंड इज कॉल्ड एज अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ओके, आणि याच्यामध्ये सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयनला जे काही स्पेसिस, ह्या स्पेसिस, दिस स्पेसिस आर कॉल्ड एज अ लिगॅन्ड. दिस स्पेसिस आर कॉल्ड एज अ लिगॅन्ड. ज्या सेंट्रल मेटल ॲटम बरोबर बॉन्ड फॉर्म करतात, ज्या स्पेसिस बाय डोनेशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स टू द सेंट्रल ॲटम, दॅट दे आर कॉल्ड एज अ लिगॅन्ड. दे आर कॉल्ड एज अ लिगॅन्ड. काही नवीन वर्ड आहेत त्याच्यामध्ये, लिगॅन्ड्स. ओके, सो दीज आर ॲक्ट ॲज अ लिगॅन्ड्स. दीज आर ॲक्ट ॲज अ लिगॅन्ड्स. पुढे आपल्याला डिटेलमध्ये टाईप्स ऑफ लिगॅन्ड्स आहेत किंवा जे आहेत. आणि इथं द नायट्रोजन फॉर्म अ कोऑर्डिनेशन बॉन्ड टू द प्लॅटिनम. नायट्रोजन फॉर्म अ कोऑर्डिनेशन बॉन्ड टू द प्लॅटिनम. ॲक्च्युली हे जे काही कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आहेत ते वाईडली डिस्ट्रीब्यूट कशात आहेत? एक तर मिनरल्समध्ये आहे, प्लांट्समध्ये आहेत, ॲनिमल्समध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल, फोटोसिंथेसिस इन प्लांट इन्व्हॉल्व्स क्लोरोफिल विच इज अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड ऑफ मॅग्नेशियम. ओके, जे फोटोसिंथेसिस होतं, क्लोरोफिल जो काही पिगमेंट आहे, जो प्लांटमध्ये फोटोसिंथेसिस नॅचरल रिॲक्शन होते, तर त्याच्यामध्ये जो मॅग्नेशियम आहे, तो मॅग्नेशियम काय कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे क्लोरोफिलमध्ये. हिमोग्लोबिनमध्ये, आपल्या ब्लडमध्ये जे हिमोग्लोबिन आहे, त्या हिमोग्लोबिनमध्ये जो काही कंपाऊंड्स आहे दॅट इज द आयन. हिमोग्लोबिन इज द आयन. ओके, सो दॅट कॅन फॉर्म अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ओके, सो दिस इज द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. एक्झाम्पल आपण सिसप्लॅटिनचं पाहिलं होतं. सो याच्यामध्ये coordination compound having a metal ion in the center are common. In cisplatin, two ammonia molecules and two chlorine ligands utilize their lone pair of electron to form a bond with the platinum. आता याच्यामध्ये सिसप्लॅटिनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथं प्लॅटिनम सेंटरला आहे, इकडे अमोनिया आहे, इकडे अमोनिया आहे, इथे क्लोरीन आहे, इथे क्लोरीन आहे. ओके, सो सिसप्लॅटिनमध्ये हे त्यांचे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात. Therefore, it is an electron donor and they are considered as a ligand. They consider as a ligand. So they form a coordination compound. They form a coordination compound. Okay. आता याच्यामध्ये it acts as a Lewis acid base. Lewis
ॲसिड. आता लेविज ॲसिड आणि लेविज बेस. ओके, याच्यावरती बेस आहे. लेविज ॲसिडमध्ये काय करतो, द लिगॅंड विच बिंग इलेक्ट्रॉन पेअर डोनर. ओके, इलेक्ट्रॉन पेअर donor are Lewis base and electron pair acceptor are called Lewis acid. जो इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतो दॅट इज द लेविज ॲसिड अकॉर्डिंग टू द लेविज ॲसिड बेस थेरी. लेविज ॲसिड बेस थेरी. आणि लेविज बेस कोणता, इलेक्ट्रॉन पेअर विच डोनर, इलेक्ट्रॉन पेअर विच आर डोनर. आता याच्यामध्ये डोनर कोण आहे, तर NH3 इज अ डोनर, Cl इज अ donor, therefore they are act as a Lewis base. And who is the acceptor, electron acceptor? The platinum accept electrons and therefore platinum act as a Lewis acid. Lewis acid, it is a acceptor, it is a electron acceptor, therefore it act as a Lewis acid. So coordination compound is formed, coordination compound is formed on the basis of Lewis acid base theory, Lewis acid base theory. Okay, so here platinum or central metal ion act as a Lewis acid and the substance will donate electrons to the central metal ion, central metal ion, they are called as a Lewis base, they are called as a Lewis base or we can call it as a ligand. Okay, so this is the introduction to the coordination compound. पुढचा पॉइंट आहे आपला टाइप्स ऑफ लिगॅंड, टाइप्स ऑफ लिगॅंड. ओके, लेट्स सी टाइप्स ऑफ लिगॅंड्स. आता इम्पॉर्टंट टर्म्स आहे लिगॅंडची, टाइप्स ऑफ लिगॅंड. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण लिगॅंड्स म्हणजे काय पाहू. इट इज द मॉलिक्युलर और आयनिक स्पेसिस विच गेट अटॅच टू द सेंट्रल मेटल ॲटम और आयन. मॉलिक्युलर और आयनिक स्पेसिस, मॉलिक्युलर और आयोनिक स्पेसिस. काय लिगॅंड म्हणजे एकतर मॉलिक्युलर स्पेसिस असेल किंवा आयोनिक स्पेसिस, एकतर मॉलिक्युल्स असतील किंवा आयन्स असतील. which get attached to central metal atom, central metal atom. Okay, ligand is the molecular or ionic species which get attached to the central metal atom or ion during formation of complex, during फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स फॉर्म होतं ना, एकतर मॉलिक्युलर किंवा आयनिक स्पेसिस काय करतील, गेट अटॅच टू द सेंट्रल मेटल आयन, गेट अटॅच टू द सेंट्रल मेटल ॲटम और आयन, दे आर कॉल्ड एज अ लिगॅंड्स, दे आर कॉल्ड एज अ लिगॅंड. नवीन टर्म्स आहे पहा, याच्या अगोदर कधी नव्हते. सो कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा चॅप्टरच एकदम नवीन आहे, याचा बेस नाही. ओके, देअरफॉर केअरफुली पहा. एक्झाम्पल आहे पहा, फॉर एक्झाम्पल Fe CN ग्रुप 6 4- एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. आता या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये सेंट्रल मेटल ॲटम कोण आहे, तर आयन ॲक्ट एज अ सेंट्रल मेटल आहे. ओके, अँड सायनाइड CN ॲक्ट एज अ लिगॅंड हिअर बिकॉज इट इज अ आयोनिक स्पेसिस विच गेट अटॅच टू द सेंट्रल मेटल आयन ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स. सो कॉम्प्लेक्स कशामध्ये फॉर्म झाला आहे, आयनमध्ये आणि सायनाइडमध्ये कॉम्प्लेक्स फॉर्म झाला आहे. सो दिस कॉम्प्लेक्स इज कॉल्ड एज अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड अँड इन हिअर ion is the central metal ion and cyanide is a ionic species, that is a negatively charged species which get attached to the central metal ion, which get attached to the central metal atom formation of complex. They are called as a ligand, they are called as a ligand. समजले. सो नेक्स्ट पॉइंट आहे आपला टाइप्स ऑफ लिगॅंड, टाइप्स ऑफ लिगॅंड. ओके, सो लेट्स सी. फर्स्ट, डिपेंडिंग ऑन the ligands can be classified as a monodentate and polydentate ligand depending on the number of electrons donor atom they have. Okay, depending on the number of electrons donor atom they have. एक इलेक्ट्रॉन डोनर असेल तर दॅट इज द मोनोडेंटेट लिगॅंड. दोन असतील तर किंवा दोनपेक्षा जास्त असतील तर, दोन असतील तर बायोडेंटेट, तीन असतील तर ट्रायडेंटेट अँड मोर दॅन 3 दॅट इज द पॉलिडेंटेट और हेक्साडेंटेट. ओके, सो पहिला आहे त्याच्यामध्ये मोनोडेंटेट लिगॅंड, मोनोडेंटेट लिगॅंड.
So let's see what is mean by a monodentate ligand here. Depending on the number of electrons donor atom they have, number of electron donor atom they have. एकच atom असेल तर monodentate or unidentate. The ligand which can attach to the central metal ion only through one atom, one donor atom, one electron donor atom. A monodentate ligand is the one where a single donor atom share an electron pair to the coordination bond with central metal ion. For example, ligand like a chlorine, Cl minus, OH minus, Cn minus attached to the central atom have an electron pair on Cl, oxygen and nitrogen respectively, which are donor atoms. Okay, so they are called as a monodentate ligand. एकच पॉइंट अटॅचमेंट असेल किंवा एकच इलेक्ट्रॉन डोनर ॲटम असेल, इलेक्ट्रॉन डोनर atoms, only one electron donor atom, they are called as a monodentate ligand. Okay, example for Cl minus. Okay, only Cl minus. आता याच्यामध्ये OH मायनस असेल तर O वरती मग निगेटिव्ह चार्ज, Cn मायनस नायट्रोजन वरती निगेटिव्ह चार्ज. ओके, सो ओनली वन donor atom is there, they are called as only one donor atom which donate electron pair to the central metal ion and form a complex that is called as a monodentate ligand. Okay, second है polydentate ligand. Okay, आता poly म्हणजे many. A polydentate ligand has two or more donor atom, linked to the central metal atom. For example, ethylene diamine, CH2 bonded to the NH2. Okay, so it can bond through this nitrogen and this nitrogen. Okay, metal is an electron on each of its two nitrogen atom. Okay, so that is the bidentate ligand or polydentate ligand. Has two or more donor atoms. किती आहेत इथं? दोन आहेत. हा एक नायट्रोजन आहे, हा एक, दोन नायट्रोजन आहे. इथे फक्त एकच आहे, Cl मायनस, OH मायनस, एकच आहे Cn मायनस. पण इथे काय, इथे दोन नायट्रोजन आहे. Therefore it is a polydentate ligand. Okay, these are bidentate ligand or polydentate ligand. Ethylene diamine tetraacetate मध्ये there are 4 oxygen atom and 2 nitrogen atom. 4 oxygen and 2 nitrogen. Therefore that is the hexadentate ligand. So monodentate मध्ये only one donor atom. Polydentate मध्ये two or more donor atoms which can link to the central metal atom. Okay, they are called as a polydentate ligand. Yeah? Example आपण इथिलीन डायमाइनचं पाहिलं. ओके, आणि इथं क्लोरीन हायड्रॉक्सिल ग्रुपचं आपण एक्झाम्पल पाहिलं. ओके, पुढचा आहे आपला थर्ड टाईप आहे ॲम्बिडेंटेड लिगँड. थर्ड आहे ॲम्बिडेंटेड लिगँड. Ambidentate ligand. Okay, let's see. Ambidentate ligand means what? The ligand which have two donor atoms and use the electron pair of either donor atom to form a coordinate bond with a metal atom are ambident ligand. Okay, the ligand which can ligate through two different atoms present in its molecules. Okay, two different atoms present. The ligand which has two donor atoms and use the electron pair of either donor atom to form a coordinate bond. Okay, आता इथं दोन donor atom असतील. For example, nitrogen bonded with the oxygen, nitro group आहे which can ligate through nitrogen or M oxygen nitrogen double bond oxygen. Okay, आता इथं जर पाहिलं M काय, M इज अ सेंट्रल मेटल आयन. ओके,
So it can ligate through nitrogen, it can ligate through oxygen. Ha group here, two atoms are there, two atoms are there, electrons present on two different atoms which can ligate through the central metal atom, and they are called as a ambident ligand. Ambident ligand. Okay, so here it can form bond with the nitrogen, it can form bond with the oxygen. एक तर नायट्रोजन बरोबर किंवा ऑक्सिजन बरोबर बॉन्ड फॉर्म करेल, दे आर कॉल्ड एज अ ॲम्बिडंट लिगँड. ॲम्बिडंट लिगँड. दुसरं एक्झाम्पल आहे याच्यामध्ये थायोसाइन किंवा आयसोथायोसायनेट. ओके, MsCN सल्फर बरोबर मेटल बॉन्ड फॉर्म करेल किंवा सायनाइड बरोबर मेटल बॉन्ड फॉर्म करेल. ओके, सल्फर बरोबर किंवा थायोसायनेट, आयसोथायोसायनेट आहे. इट कॅन फॉर्म SCN और NCS. ओके, इथं एक तर नायट्रोजन बरोबर मेटल बॉन्ड फॉर्म करेल किंवा सल्फर बरोबर मेटल बॉन्ड फॉर्म करेल. दिस इज कॉल्ड एज अ ambident ligand. So the ligand which have two donor atoms and which either of the electron pair of the donor atom to form a coordinate bond is called as ambident ligand. Okay, two donor atoms, they are called as ambident ligand. Okay, पुढचा पॉइंट आहे याच्यामध्ये, that is terms used in the coordination chemistry. Okay, आता काही टर्मिनॉलॉजीज आहेत पहा. आता टर्म्स यूज इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड. पहिली टर्म आहे कोऑर्डिनेशन स्पियर. कोऑर्डिनेशन स्पियर. ओके, सो लेट्स सी काही टर्मिनॉलॉजीज आहेत, त्या टर्मिनॉलॉजीज आपण स्टडी करू. कोऑर्डिनेशन स्पियर. ओके, इम्पॉर्टंट पॉइंट आहे. So let's see what is the coordination sphere. The central metal atom, the central metal atom or ion, central metal atom or ion and ligand attached to it are written inside the square bracket. Ligand are written inside square bracket. And is together called coordination sphere. For example, nickel NH36, okay, 2+. हा एक्झाम्पल आहे. आता कोऑर्डिनेशन स्पियर आहे, कोऑर्डिनेशन स्पियर. ओके, सेंट्रल मेटल आयटम अँड लिगँड अटॅच टू इट आर एनक्लोज इन द स्क्वेअर ब्रॅकेट और रिटन इन द स्क्वेअर ब्रॅकेट and the whole term are called as a coordination sphere. Okay, coordination sphere. Okay, so inside the square bracket, हे स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण सेंट्रल मेटल आयटम अँड लिगँड आपण लिहिलं आहे, एनक्लोज केलं आहे. दे आर कॉल्ड एज अ कोऑर्डिनेशन स्पियर. ओके, सो इट इज अ कोऑर्डिनेशन स्पियर. पुढचं आहे चार्ज नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स आयन. चार्ज नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स आयन. ओके, कोऑर्डिनेशन स्पियर समजलं. इनसाइड द स्क्वेअर ब्रॅकेट जे काय आहे दॅट इज द कोऑर्डिनेशन स्पियर. दिस इज कॉल्ड एज अ कोऑर्डिनेशन स्पियर. कोऑर्डिनेशन स्पियर. ओके, आणि कोऑर्डिनेशन स्पियरमध्ये काय येतं, सेंट्रल मेटल आयटम अँड लिगँड अटॅच टू इट. ओके, सो दिस इज कॉल्ड कोऑर्डिनेशन स्पियर. पुढचा पॉईंट आहे सेकंड टर्मिनॉलॉजी पाहतोय आपण, दॅट इज चार्ज नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स आयन. चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स आयन. आता कॉम्प्लेक्स आयनवरती जो काय चार्ज नंबर आहे, the net charge carried by the complex ion is called as is charge number, and it is equal to the algebraic sum of the charges carried out by the central metal ion and ligand attached to it. Charge number of the complex ion is the net charge carried by the complex ion. Okay, net charge carried by the complex ion. Okay, and it is the algebraic sum of
it is the net charge. It is the net charge carried by the complex ion is called as a charge number. Is called as a charge number. The net charge carried by the complex ion is called as a charge number. Complex ion वरती जो net charge आहे that is called as a charge number, and charge number is a equal to algebraic sum net charge carried by complex ion. Okay, that is the charge number. Okay, net charge carried by the complex ion and is equal to algebraic sum of the charges carried by the central metal atom. Algebraic sum of charges carried by the central metal atom and ligand. सेंट्रल मेटल ॲटम आणि लिगँड वरती जे काही चार्जेस आहेत त्याचे अल्जेब्रिक सम इज इक्वल टू द चार्ज नंबर. फॉर एक्झाम्पल FeCN6 4- हा आपल्याला एक्झाम्पल आहे सपोज, आणि याचा आपल्याला चार्ज नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे. चार्ज नंबर ऑफ FeCN6 4-. So let's see charge number. चार्ज नंबर काय आहे? नेट चार्ज कॅरिड बाय द कॉम्प्लेक्स आयन. कॉम्प्लेक्स आयन वरती नेट चार्ज काय आहे? 4-. ओके, बट नेट चार्ज इज द अल्जेब्रिक सम ऑफ चार्जेस ऑन द मेटल आयन अँड प्लस चार्जेस ऑन द लिगँड. ओके, याची अल्जेब्रिक सम घ्यायची. ओके, सो लेट्स सी चार्ज नंबर ऑफ FeCN6 4- is equal to, okay, charge number of FeCN6 4- charge on Fe2 plus is equal to charge on Fe2 plus काय 6 into charge on 6 into charge of Cn minus i. ओके, 6 का तर साइनाइड किती आहे? 6 आहे. चार्ज ऑन Fe2 प्लस किती आहे? दॅट इज द प्लस टू. ओके, आणि प्लस 6 into -1 साइनाइड होती -1 आहे चार्ज. ओके, सो 6 into -1 -6, सो दॅट विल बी द -6 प्लस मायनस. ओके, सो दॅट विल बी इक्वल टू, आता ही किती आलं? +2 प्लस मायनस -6. ओके, -6 मायनस प्लस मायनस. ओके, सो दॅट विल बी द 6 - 2, इट विल बी द -4. सो चार्ज नंबर किती आला याच्यामध्ये? -4 आला. ओके, लक्षात येते का? सो दीज आर द सम टर्मिनॉलॉजीज. काही टर्मिनॉलॉजी रिमेन आहे, त्या टर्मिनॉलॉजी आपण उद्याच्या लेक्चरला कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल लाईन, काही टर्मिनॉलॉजी आहेत त्या आपण पाहूया. आजच्या लेक्चरला काय पाहिलं आपण द सेंट्रल कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं मिनिंग पाहिलं. सो कोऑर्डिनेशन कंपाऊंड इज consist of central metal lines surrounded by the atoms or molecules. Then ligand is the species which having negative ionic or molecular species which get attached to the central metal atom or ion. Types of ligand depending on the number of electron donor atom they have. They are depending on that they are monodentate, bidentate, polydentate ligands. Okay, ambidentate ligand. आणि काही टर्म्स पाहिले आपण. Coordination sphere, inside the square bracket, that is the terms are called as a coordination sphere. Then charge number of the complex ion is the algebraic sum of charges on the central metal ion and the ligand. एक्झाम्पल आता सॉल्व केलं, आणि उद्याच्या लेक्चरला आपण कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल ॲटम और आयनचा पॉईंट आपण उद्याच्या लेक्चरला घेऊया. ठीक आहे, थँक्यू.